मी जर तुमच्या हातामध्ये जनतेने मत दिलं, कौल दिला तुमच्या बाजूने, तर तुम्ही पुढच्या तुमच्या टर्मसाठी काय काम करणार आहात किंवा तुमचं विजन काय आहे? आता 195 हा जो वॉर्ड जर एकंदर बरोबर. त्याची सगळी भौगोलिक रचना जर तुम्ही बघितली ना, तर बिडी चाळ हा विषय आहे. त्याही व्यतिरिक्त ज्या इतर चाळी आहेत, इतर जे कॉलनी आहेत, इतर जे आहेत, तर त्याच्यामध्ये ना मॅक्झिमम म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे साधारण 15 ते 20 चाळी अशा आहेत त्या पागडी सिस्टीमच्याच आहेत. अच्छा. पागडी पद्धतीच्या ज्या चाळी आहेत त्या तिथे आहेत आणि ते खूप मोठा प्रश्न आहे. रिडेव्हलपमेंटसाठी ती अडचण आहे खूप मोठी. म्हणजे पागडी सिस्टीम मध्ये असल्यामुळे प्रत्येकाचा आमच्याकडे ज्या केसेस येतात किंवा जे बरेच वाद सुद्धा चालू आहे त्यावरती. त्याच्यामध्ये कसं आहे, घर मालक म्हणजे तिची जागेचा मालक आणि टेनंट ड्रायव्हर यांची कोर्ट कचेरीमध्ये सगळी प्रकरणं आहेत. बरोबर. आता 2 दिवसापूर्वी शिंदे साहेबांनी ते डिक्लेअर केलेले आहे, तर त्याच्यावर माझा जास्त फोकस आहे. आणि ज्यावेळेला आपण नगरसेवकाची निवडणूक पाहतो त्यावेळेला नेहमी इलेक्शन हे आजही इतक्या वर्षापासून आजही गटर, वॉटर आणि मीटर ह्या 3 गोष्टींवरतीच आधारित राहतात आणि पायाभूत सुविधा. तर त्याच्या माध्यमातून तुमचं काय विजन आहे? नाही, तर नगरसेवक म्हटलं की तो एक मर्यादित वॉटर, मीटर, गटर. बरोबर. तर आता त्याच्या थोडा पलीकडे जाऊन तो व्यापक विचार करायला पाहिजे. आता बघा तुम्ही वर्लीमध्ये जर तो परिसर जर अभ्यास केला तर रिडेव्हलपमेंट हा एक मोठा विषय. रिडेव्हलपमेंट मध्ये सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू. केवळ कुठेतरी मी एक मॉडेल बघितलं आणि मी ते इथे आता इथे करायला जातोय असं होत नाही ना. म्हणजे त्याचं उदाहरण म्हणजे आमची स्मशानभूमी. अच्छा. आज वर्लीमध्ये जी हिंदू स्मशानभूमी बरोबर. बसून आहे त्याचं आधुनिकीकरण केलं, एक मॉडेल उभं केलं. म्हणजे अशी स्मशानभूमी संपूर्ण मुंबईत काय आशियामध्ये बघायला मिळणार नाही अशी जाहिरात केली. बरोबर आहे. आज तुम्ही बघा इथला स्थानिक कुठे समजा दुर्दैवाने काय घटना घडली आणि त्यांची डेड बॉडी, तर ते इथे जात नाहीत, ते दादरला जातात शिवाजी पार्कला. बरोबर. तिथे जायला घाबरतात. अच्छा. म्हणजे असं मॉडेल तर नको आहे ना आपल्याला. आणि कसं आहे बघा, जी गोष्ट केली त्याची जबाबदारी पण घ्यायची नाही, मग ते दुसऱ्यावर ढकलायचं आहे. मग ते एका संस्थेने केलं, मग ते ह्याने केलं. साधा एखादा दरवाजा असेल म्हणजे संडासाचा एखादा टॉयलेटचा दरवाजा जरी बदलला तरी आम्ही करून दाखवलं म्हणून सांगणार आहे. बरोबर. आज एवढी मोठी स्मशानभूमी बांधली, तुमच्या मतदारसंघामध्ये बांधली आणि तुम्ही सांगता हे आम्हाला माहिती नाही किंवा त्याची जबाबदारी तुम्ही घेत नाही. मग कसं, जनता इतकी तर खुळी नाही ना.